तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। दौंड तालुक्यातील नांदगाव या ठिकाणी गेली 70 वर्षापासून ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष करीत अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हा उत्सव सातत्याने साजरा केला जातो। यामध्ये परंपरा, भक्तिभाव आणि गावातील सांस्कृतिक वैभव यांचा गौरव व्यक्त केला जात आहे। संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने दुमदुमून गेला आहे। नांदगावमध्ये सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धाभावाने प्रारंभ झाला। पहाटे काकड आरतीनंतर गावातील पालखी सोहळ्याने सप्ताहाचा शुभारंभ झाला। विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची मंगल पूजा आणि अभिषेकानंतर 7 दिवस अखंड हरिनामाचा गजर सुरू झाला आहे। दरवर्षीप्रमाणे वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी पुणे यांचा नथुसिंग बाबा आध्यात्मिक ज्ञान प्रचार आणि प्रसार दौरा दौंड तालुक्यातील नांदगाव या ठिकाणाहून चालू होता। या शिक्षण संस्थेचे कीर्तनकार, प्रवचनकार तसेच बाहेरून आलेले हरिभक्त मंडळे दिवसभर कीर्तन, भजन आणि गवळणी वातावरणाने भक्तिमय करत आहेत। 21 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीमध्ये श्री विठ्ठल रखुमाई अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। रात्री 7 ते 9 कीर्तन नंतर दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रखुमाई मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास भोसले यांनी दिली। यावर्षी सप्ताहाचे 70वे वर्ष पूर्ण होत असल्याने गावात विशेष सजावट, आकर्षक कमान करण्यात आली आहे। रात्रीच्या कीर्तन भजनामुळे संपूर्ण नांदगाव एकादशीसारखे जागत आहे। गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे। दानशूर व्यक्तींकडून दररोज अन्नदान करण्यात येत आहे। यंदाही स्वखुशीने अन्नदान करण्यासाठी बहुसंख्येने भाविकांनी सहमती दर्शवली। खास आकर्षण म्हणजे यांत्रिक गरुड यानद्वारे कीर्तनकार यांना पुष्पहार घालणे आणि पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता 28 नोव्हेंबरला होणार असून काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण गोविंद महाराज चौधरी यांचे होणार आहे। आजचा महाराष्ट्रासाठी दीपक पवार, दौंड। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।